नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. रुईभर तालुका जिल्हा धाराशिव येथील मूळचे रहिवासी आणि अगदी तरुणपणापासून भारतीय जनता पार्टीचे पक्ष कार्यकर्ते असलेले रामदास कोळगे यांची भारतीय जनता पक्षाची एक सील असलेल्या भारतीय किसान मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने व हितचिंतकांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. रामदास कोळगे तसे सर्वसामान्यात लोकप्रिय असलेले भाजपचे नेते आहेत. ते 2 वेळेस धाराशिव जिल्हा परिषदेवर निवडून पण आलेले होते. रुईभर गावचा बहुतांशी कारभार त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चालू असतो. धाराशिव शहर असो की जिल्हा, संपूर्ण ह्याच्यावर त्यांना त्यांच्या अनेकांच्या ओळखी आहेत. कार्यात ते हिरिरीने भाग घेत असतात आणि पक्ष संघटना वाढावी यासाठीही त्यांनी आजपर्यंतच्या 30 वर्षाच्या वरच्या राजकीय कारकिर्दीत अगदी मनापासून प्रयत्न केलेला आहे. अनेक राष्ट्रीय नेते, राज्यस्तरीय नेत्यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे आणि ग्रामीण भागातील समस्या, युवकांचे प्रश्न याचीही त्यांना जाण आहे. धाराशिव आणि रुईभर येथे सुभाष कोळगे नागरी सहकारी पतसंस्थेचे ते विद्यमान चेअरमन आहे आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगारासाठी, त्यांच्या गरजांसाठी ते आर्थिक मदत पण करत असतात. रामदास कोळगे यांचं एक प्रकारे पक्षानं आणि किसान मोर्चानं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरवच केलेला आहे. रामदास कोळगे यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. गेल्या जवळपास 2 दशकापासून धाराशिव येथील पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू आहे आणि त्या सोसायटीच्या धाराशिव शहरातील आनंदनगर शाखेचा 15वा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनासोबतच या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक आणि चेअरमन डॉक्टर जयप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाखेसमोर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक, नगरपालिकेतील माजी गटनेते सोमनाथ गुरव यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. शिबिराला डॉक्टर रवी गरड आणि असे अनेक नामवंत डॉक्टर पण रुग्णाची तपासणी करण्यासाठी उपस्थित होते. काल दिवसभरात जवळपास 200 ते 300च्या आसपास रुग्णांनी मोफत सेवेचा लाभ घेतलेला होता. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी पवनराजे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम सिद्दीकी, कार्यकारी अधिकारी अजित रोहिदास, त्याचबरोबर त्यांचे इतर सर्व सहकारी आणि आनंदनगर शाखेचे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते.
आणि त्यामुळं हा मोफत आरोग्य निदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात ट्रॅक्टरची संख्या आता अमाप झाली आहे आणि दिवसेंदिवस शेतकरी वर्ग आणि इतर कामासाठी लोक ट्रॅक्टर खरेदी करीत असतात. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ट्रॅक्टर आहेत ते स्वराज या कंपनीचे आणि स्वराजची डीलर आहे होमजे ट्रेडिंग कंपनी आणि परंडा येथे असलेलं कृष्णा ट्रॅक्टर्स आता लवकरच भूम शहरात ही आपली शाखा सुरू करणार आहे अशी माहिती नानासाहेब उर्फ बालाजी पाटील आणि सौदागर धायगुडे यांनी दिली आहे. पूर्वीचं उस्मानाबाद किंवा आता धाराशिव म्हणून संबोधलं जाणारं धाराशिव कोठे आहे असा आपण जर आम्ही धाराशिवचे आहोत, आम्ही धाराशिव जिल्ह्याचे आहोत असं सांगितलं तर समोरचा प्रश्न करतो, म्हणजे तशी धाराशिवची ओळख नाही का असं वाटायला लागतं. मात्र आता धाराशिवची ओळख निर्माण होऊ लागली आहे. ती म्हणजे तुळजाभवानी मंदिराच्या तुळजापूरमुळं, नळदुर्गच्या किल्ल्यामुळं, तसंच बार्शी ते धाराशिव दरम्यान धाराशिव रेल्वे स्थानकानजीक जो 2 दऱ्या जोडणारा रेल्वेचा पूल आहे, त्यामुळे हा रेल्वेचा पूल आशियातील म्हणजे भारतातील 2 क्रमांकाच्या लांबीचा आहे असं सांगितलं जातं. या पुलावरून जेव्हा तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असता त्यावेळेस सभोवतालचं निसर्ग सौंदर्य पाहून तुमचं मन हरपून जातं. या रेल्वे पूल बांधण्यासाठी किमान 3-4 वर्ष रेल्वे महामंडळाला लागलेली आहे, परंतु या रेल्वे पुलावरून प्रवास करताना मन मात्र प्रवाशांचं आनंदित होत असते आणि त्यामुळंच या हा पूल पण आता एक जिल्ह्यातील पर्यटन स्थळ झाले असंच वाटतं. असो, आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण मागा. धन्यवाद.